साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवतीभवती। निवेदिका अनघा मगदूम, सादर करते विवेक वानखडे। नमस्कार श्रोते हो, अवतीभवती या कार्यक्रमात मी अनघा योगेश मगदूम आपलं मनापासून स्वागत करते। ऐकूया गेल्या आठवड्यात आपल्या जिल्ह्यात घडलेल्या घडामोडींचा साप्ताहिक आढावा। सुरुवातीला ठळक घडामोडी। जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली जिल्हास्तरीय नार्को कोऑर्डिनेशन समितीची बैठक। सोमवारीच मान्सूनने रत्नागिरी जिल्ह्याची वेस ओलांडली असली तरी पावसाच्या सरींना लागला ब्रेक। 15 जून नंतर पेरण्या करण्याचे शेतकऱ्यांना कृषी विभागाचं आवाहन। अल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगाम 2026 साठी कृषी विभागाच्या विविध मोहिमा। शेतकऱ्यांना मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं केलं आवाहन। कोकण रेल्वे महामंडळाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांची आकाशवाणीमध्ये झाली विशेष मुलाखत। पावसाळी खबरदारी उपाययोजना यासोबतच रेल्वे दुपदरीकरणाबाबत दिली महत्त्वाची माहिती। अन्न आणि औषध प्रशासनाकडून रत्नागिरी जिल्ह्यात विविध ठिकाणी पडले छापे। 10वी आणि 12वीच्या पुरवणी परीक्षांसाठी कोकण मंडळाची हेल्पलाईन आणि समुपदेशन सेवा सुरू। कोकणात होत आहेत काश्मीरची सफरचंद, तर योगासन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये खेडची तन्वी रेड्डीज ठरली विश्वविजेती, भारताला सुवर्णपदक। आता ऐकूया सविस्तर वृत्तांत। ज्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडून हद्दपारीची प्रकरणं प्रलंबित आहेत, पुढील 2 आठवड्यात ती निकाली काढावी असे निर्देश जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी नार्को कोऑर्डिनेशन जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत दिले। चिपळूण हे मोठं शहर आहे, या परिसरात पर्यटकांची गर्दी असते। अशा ठिकाणी सतर्क राहून सर्वच अधिकाऱ्यांनी, विशेषतः पोलीस अधिकाऱ्यांनी अंमली पदार्थ विरोधात कारवाई करावी। जिल्हा शासकीय रुग्णालयात स्वतंत्रपणे व्यसनमुक्ती केंद्र सुरू करावं असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं। तर MIDC मध्ये ज्या कारखान्यांमध्ये रसायनांचं उत्पादन होतं त्यांच्या नावांची यादी फॅक्टरी निरीक्षकांनी घ्यावी। त्याचबरोबर पोलीस अधिकाऱ्यांसाठी रसायने ओळखण्यासाठीची कार्यशाळा घ्यावी अशी महत्त्वाची सूचना पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिली। बैठकीला अप्पर पोलीस अधीक्षक BB महामुनी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठले, उत्पादन शुल्क अधीक्षक कीर्ती शेडगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, पोलीस निरीक्षक नितीन ढेरे आदी उपस्थित होते। उकाड्याने हैराण झालेल्या रत्नागिरीमध्ये मान्सूनने सोमवारी 8 जून रोजीच आगमन केलं। मात्र सोमवारी आणि काही अंशी मंगळवारी कोसळलेल्या पावसाच्या सरी त्यानंतर मात्र गायब झाल्यात। दरम्यान मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला तरी किमान 15 जून पर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर तसंच मान्सूनच्या प्रगतीचा वेग कमी होण्याची शक्यता हवामानाच्या सध्याच्या अंदाजातून व्यक्त करण्यात आली होती। त्यामुळे आगामी वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये असं आवाहन कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून शेतकऱ्यांना करण्यात आलंय। अल निनोच्या संभाव्य प्रभावाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या मोसमात पावसाचं प्रमाण कमी राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे। याचा थेट परिणाम यंदाच्या खरीप हंगामावर होण्याची भीती कृषी तज्ज्ञ व्यक्त करत असतानाच रत्नागिरीच्या जिल्हा कृषी विभागानं रत्नागिरी जिल्हाभर विविध खरीप मोहिमा राबवण्यास सुरुवात केली आहे। या संदर्भात माहिती देत आहेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले। चालू वर्षी पाऊसमान सरासरीच्या तुलनेमध्ये 92% पडणार आहे। याचे महत्त्वाचे कारण म्हणजे अल निनोचा प्रादुर्भाव, ज्याच्यामुळे पाऊसमान कमी होण्याची शक्यता आहे। तरी रत्नागिरीतील शेतकऱ्यांना माझे आवाहन असेल की आपण घाबरून न जाता यावरती मात करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला काही पावलं उचलावी लागणार आहेत। यासाठी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कृषी विभागाच्या मार्फत आपण विविध मोहिमा क्षेत्रीय स्तरावर राबवत आहोत। यामध्ये माती परीक्षण, बीज प्रक्रिया, बियाण्यांची उगवण क्षमता तपासणी, श्री पद्धतीने भात लागवड तंत्रज्ञानाचा वापर, 100% फळबागांना आच्छादन करणे, पाणलोट विकासाची कामे हाती घेणे, गोकृपामृत सारख्या कल्चरचा वापर नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून करणे आणि खतांमध्ये बचत करणे, या सर्व गोष्टी आपण राबवत आहोत। यासोबतच अल निनोच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत स्तरावरती आपण शिवार फेऱ्यांचे देखील नियोजन केलेले आहे। माझे शेतकरी बंधूंना आव्हान असेल की आपण या मोहिमांमध्ये सहभागी व्हा। कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या मोहिमांमध्ये सहाय्यक कृषी अधिकारी आपल्या गावामध्ये जेव्हा येत आहेत त्या ठिकाणी आपण नक्की उपस्थित राहा आणि याचा फायदा आपल्या उत्पादन वाढीसाठी नक्की आपण करून घेऊ शकाल। कोकण रेल्वे महामंडळाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांची नुकतीच आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर विशेष मुलाखत झाली। यामध्ये त्यांनी पावसाळ्याचा सामना करताना कोकण रेल्वेने कोणती खबरदारी घेतली आहे, कोणत्या उपाययोजना केल्यात याची सविस्तर माहिती दिली। 15 जून ते 20 ऑक्टोबर या कालावधीत कोकण रेल्वेच्या गाड्यांचा वेग हा ताशी 75 ते 90 किलोमीटर राहणार आहे, असं संतोष कुमार झा म्हणाले।
हम देखिए जितने भी हमारे स्टेशन हैं, 72 स्टेशन हैं, सभी स्टेशन के पास स्टेट डिज़ास्टर मैनेजमेंट के नंबर हैं और उनसे हमारा संपर्क होता है। तीनों स्टेट गवर्नमेंट यानी कि महाराष्ट्र, गोवा और कर्नाटका, उनकी जो स्टेट अथॉरिटीज़ हैं, हमारे जॉइंट इंस्पेक्शन होते हैं। नेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी के साथ हम मॉक ड्रिल करते हैं और सभी जगह जितने भी हॉस्पिटल्स हैं हमारे स्टेशन के नियरेस्ट और एम्बुलेंस फैसिलिटी, हम उसको तैयार रखते हैं। महाराष्ट्र की बात करें तो MSRTC से हमारा बहुत ही क्लोज कोऑर्डिनेशन रहता है कि अगर कभी पैसेंजर्स को ट्रांसशिप करना हो, इवैक्यूएट करना हो तो तुरंत बसों की व्यवस्था हो, और ऐसी ही व्यवस्था बाकी दोनों राज्यों में भी हमने कर ली है। इसके अलावा कंट्रोल रूम का एक विशेष नंबर होता है जो हम यात्रियों को उनको संचारित करते हैं और 139 पर यात्री कभी भी डायल करके किसी भी सुविधा की मांग कर सकते। महामंडळ अध्यक्ष संतोष कुमार झा यांनी कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाबद्दलही यावेळी माहिती दिली. अभी हमारा 739 किलोमीटर में सिर्फ 50 किलोमीटर डबल लाइन है, बाकी पूरा सिंगल लाइन सेक्शन है। रोज़ हम 75 ट्रेनें सिंगल लाइन में चलाते हैं, जो कि अपने आप में एक बड़ा मिरेकुलस रिकॉर्ड है, और जिसमें 56 पैसेंजर ट्रेन और लगभग 19 मालगाड़ियाँ रोज़ चलती हैं। तो अब ये सेक्शन सैचुरेट हो रहा है और इसकी डबलिंग की बहुत आवश्यकता है। लगभग 550 करोड़ की लागत से हमने 50 किलोमीटर को डबल लाइन बनाया, रोहा से वीर का। ये पूरा पहाड़ी सेक्शन है, यहाँ पे कॉस्ट ऑफ डबलिंग बहुत हाई है और समय भी बहुत लगता है। तो हमने अभी सर्वे शुरू किया है, ठोकुर से लेकर के गोवा तक का, मडगांव तक का उसका सर्वे हो रहा है। लगभग 263 किलोमीटर का ट्रैक का हम अभी डबलिंग का सर्वे कर रहे हैं और उसके बाद इसका एस्टिमेट बनेगा और फिर हम रेल मंत्रालय को भेजेंगे प्रस्ताव, ताकि इसका धीरे धीरे पैच डबलिंग हम कहते हैं, आंशिक रूप से डबलिंग का कार्य जो है वो शुरू हो सके। श्रोते हो, ही संपूर्ण मुलाखत ऐकण्यासाठी आपण आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या AIR रत्नागिरी या यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या आणि सबस्क्राईब करा. रत्नागिरीच्या अन्न आणि औषध प्रशासनाकडून गेली काही दिवस जिल्ह्यातील अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर आणि नियमबाह्य हॉटेल चालकांवर जोरदार कारवाईचा बडगा उगारला जातोय. जिल्ह्यात बेकायदेशीर गुटखा आणि पान मसाला विक्री करणाऱ्यांविरोधात मोठी मोहीम उघडण्यात आली आहे. याबाबतची माहिती देताना सहाय्यक आयुक्त मिलिंद महागडे म्हणाले, नमस्कार. अन्न सुरक्षा मानदे कायदा हा दिनांक 5/8/2011 पासून संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्यात आलेला आहे. त्या कायद्याचा मुख्य उद्देश जो आहे तो मानवी सेवनास सुरक्षित, सकस व निर्भळ अन्नपदार्थ उपलब्ध करून देणे. तर रत्नागिरी जिल्ह्यासाठी आपल्याकडे 4 अन्न सुरक्षा अधिकारी कार्यरत आहेत. आमच्या रेग्युलर अन्न आस्थापना तपासणी तसेच अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्याचे कामकाज सध्या सुरू आहे. तसेच प्रतिबंधित अन्न पदार्थ जसे की गुटखा, पान मसाला यांच्या विक्रीवरतीही आमच्या कारवाया सुरू आहेत. सध्या रत्नागिरीमध्ये प्रतिबंधित अन्न पदार्थाच्या 6 प्रकरणांमध्ये 6,14,547 इतका साठा जप्त करून 6 FIR नोंदवण्यात आलेले आहेत. तसेच अन्न आस्थापनांच्या रेग्युलर तपासण्या सुरू आहेत. त्यामध्ये हॉटेल व्यावसायिक असतील किंवा इतर अन्य व्यावसायिक असतील तर त्यांच्या आस्थापनांच्या तपासण्या सध्या सुरू आहेत. तर अन्न व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा मानदे कायद्याच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. तसेच नागरिकांनाही आवाहन करण्यात येते आहे की आपल्याला जर काही तक्रारी असतील तर ते acfdartn2019@gmail.com या आमच्या ईमेल ID वरती आपण तक्रार करू शकता. आपल्या तक्रारीची योग्य दखल घेतली जाईल. धन्यवाद. रत्नागिरी जिल्ह्यातील अपघातांना आळा घालणे आणि वाहतुकीला शिस्त लावण्याच्या हेतूनं उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकानं वर्षभरात धडक कारवाई केली. याविषयी अधिक माहिती देत आहेत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे. नमस्कार रत्नागिरीकर. आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी आणि वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आमच्या RTO कार्यालयाच्या जे अंमलबजावणी पथके आहेत त्यांनी मागील आर्थिक वर्षामध्ये जवळपास 5,814 दोषी वाहनांवर कारवाई केलेली आहे आणि यातून आपल्याला 3,30,43,000 इतका दंड वसुली झालेली आहे. आता या गुन्ह्यांमध्ये आपण विना हेल्मेट, विना सीट बेल्ट असेल, ट्रिपल सीट, मोबाईलवर बोलत वाहन चालवणे असेल, ओव्हर स्पीडिंग करून धोकादायक पद्धतीने वाहन चालवणे किंवा दारू पिऊन वाहन चालवणे या गुन्ह्यांचा समावेश आहे. यासोबतच आपण ओव्हरलोड मालाची वाहतूक करणारे ट्रक असतील, टिप्पर असतील आणि अवैध प्रवासी वाहतूक या सर्वांचा देखील याच्यामध्ये समावेश आहे. तर ही कारवाई करण्यामागचा मूळ उद्देश चालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून दंड वसुली
करण्याचा नसून एकूणच आपल्या जिल्ह्यातील होणारे अपघात कमी करणं आणि कुठेतरी वाहतुकीला शिस्त लावणे हा आमचा उद्देश आहे. त्यामुळे यापुढेही देखील ही मोहीम आपली सुरूच राहणार आहे. धन्यवाद. सर्वोच्च न्यायालयाच्या पुढाकारानं समाधान समारोह 2026 अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात 21, 22 आणि 23 ऑगस्ट 2026 रोजी विशेष लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलंय. याविषयी अधिक माहिती देत आहेत विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव राजेंद्र पाटील. सध्या मान्य सर्वोच्च न्यायालय यांनी निर्देश दिल्याप्रमाणे मान्य सर्वोच्च न्यायालयात जे काही अपील पेंडिंग आहे त्या अपिलांबाबत मध्यस्थी आणि सामुपचार मिटवण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि त्या विशेष मोहिमेला समाधान समारोह असं नाव दिलेलं आहे. तर हा समाधान समारोहामध्ये आपले अपील किंवा आपले वाद रेफर करण्याची मुदत जी होती ती 31 जुलैपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. तर याची दखल सर्व नागरिकांनी घ्यावी. ज्या नागरिकांचे अपील मान्य सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत आणि त्याच्यामध्ये तडजोड होण्याची शक्यता आहे तर अशा नागरिकांनी या समाधान समारोहामध्ये समझोत्यानं आपले वाद निकाली काढण्यासाठी दिनांक 31 जुलैपर्यंत आपले वाद ते पाठवू शकतात आणि या स्पेशल ड्राईव्ह मध्ये विशेष मोहिमेमध्ये जे काही वाद सामोपचाराने मिटतील ते वाद 21, 22, 23 ऑगस्टला जे सर्वोच्च न्यायालयामध्ये लोक अदालत होणार आहे त्या लोक अदालतमध्ये अवॉर्ड पास करून ते फायनल केले जातील अशी ही एकंदर प्रक्रिया आहे. तर मी पुन्हा एकदा सर्व नागरिकांना असं आवाहन करतो की या वाढीव मुक्तीचा त्यांनी लाभ घ्यावा आणि आपले वाद सर्वोच्च न्यायालयात जे काही प्रलंबित असतील ते सामोपचारानं मिटवावेत. जून जुलै 2026 मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या पुरवणी परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि पालकांसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण विभागीय मंडळाकडून परीक्षा काळात विद्यार्थी आणि पालकांच्या मनातील ताणतणाव, शंका आणि अडीअडचणी सोडवण्यासाठी मंडळानं विशेष हेल्पलाईन आणि समुपदेशन सुविधा उपलब्ध करून दिली. या सुविधेचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन कोकण विभागीय मंडळाच्या विभागीय सचिव पुनीता गुरव यांनी केलं आहे. त्या म्हणाल्या, नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो आणि आदरणीय पालकांनो. आपली जून जुलै 2026ची 10वी आणि 12वीची परीक्षा दिनांक 16 जून 2026 पासून सुरू होत आहे. त्यामुळं तुम्हाला सगळ्यांनाच आता या परीक्षेला सामोरं जाण्यासाठी मनामध्ये धाकधूक आली असेल, थोडीशी भीती वाटली असेल. परंतु विद्यार्थी मित्रांनो, ही परीक्षा म्हणजे एक आपल्या आयुष्यातलं एक पान आहे, संपूर्ण आयुष्य नाही आहे. त्यामुळे या परीक्षेच्या कालावधीमध्ये आपण कोणतंही ताणतणाव घेऊ नका, भीती घेऊ नका, अजिबात कुठल्याही गोष्टीला घाबरू नका. कारण तुम्ही वर्षभर अभ्यास केलेला आहे. त्यामुळे पेपर कसा जाईल, मार्क किती पडतील, वेळ किती कसा मिळेल, या सगळ्या कुठल्याही नकारात्मक विचार डोक्यात न आणता पॉझिटिव्ह विचार करून आपण येत्या परीक्षेला सामोरे जायचं आहे. जर तुम्हाला असं काही डोक्यात वेगवेगळे विचार येत असतील, कुठला ताणतणाव येत असेल तर त्यासाठी आम्ही आपल्या कोकण विभागीय मंडळाकडून समुपदेशकांची नियुक्ती केलेली आहे. ते समुपदेशक तुम्हाला निश्चितच तुमच्या ताणतणावामध्ये तुम्हाला सहकार्य करतील आणि कोणतंही तुमच्यामध्ये दडपण असेल, भीती असेल तर त्यातून बाहेर काढण्यासाठी ते प्रयत्न करतील. तरी आपल्या या कोकण विभागीय मंडळाकडून ज्या समुपदेशकांची नियुक्ती केलेली आहे त्यांचं नाव आहे श्री शिर्के संदीप दत्ताराम आणि त्यांचा मोबाईल नंबर आहे 9552 06 46 40. त्याचबरोबर दुसरे आपले समुपदेशक आहेत श्री वारंग भाग्यविधाता भास्कर. त्यांचाही मोबाईल नंबर आहे 94 23 21 32 40. जर तुम्हाला काही यामध्ये अडचण वाटली परीक्षेच्या अनुषंगाने तर तुम्ही निश्चितच या समुपदेशकांना फोन करू शकता आणि ते तुमचं समुपदेशन करून तुमच्या मनात ज्या काही अडचणी असतील ते निश्चितच ते दूर करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करतील आणि आपलं संपूर्ण कोकण विभागीय मंडळ तुमच्या या मदतीसाठी उपस्थित आहे. तरी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पुन्हा एकदा या परीक्षेच्या मी खूप खूप शुभेच्छा देते. या परीक्षेला सकारात्मकतेने आणि आत्मविश्वासाने सामोरे जा. धन्यवाद. गेल्या आठवड्यामध्ये राजापूर नगर परिषदेच्या हद्दीत राजापूर शहरात आठवडा बाजार परिसरात प्लास्टिक बंदीविषयी विशेष तपासणी आणि कारवाई मोहीम राबवण्यात आली. या कारवाईमध्ये पर्यावरण आणि यांत्रिक अभियंता सुप्रिया पोद्दार, स्वच्छता निरीक्षक अमित पोवार, मुकादम राजन जाधव, सुशील यादव तसंच नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते. या मोहिमेबाबत बोलताना मुख्याधिकारी अभिजित कुंभार यांनी सांगितलं, शासनानं 2024 पासूनच किंवा त्याच्या आधीपासूनच प्लास्टिकवर सरसकट बंदी घातलेली आहे. त्याच्यामध्ये कितीही मायक्रॉनचा जर
जरी प्लॅस्टिक असलं तरी त्याच्यावर पूर्णतः बंदी घातलेली आहे. त्याची अंमलबजावणी ही प्रत्येक नगरपालिका स्तरावर होणं आवश्यक आहे. त्यासाठी राजापूर नगर परिषद आणि माझ्याकडे असणारी दुसरी लांजा नगरपंचायत या दोन्ही ठिकाणी आम्ही आठवड्यातून किमान 2 ते 3 वेळा या प्लॅस्टिकच्या धडक कारवाई करत आहोत. याच्यामध्ये शासनाच्या निर्देशानुसार 5,000 रुपये दंडात्मक कारवाई करावी असे निर्देश आहेत पहिल्यांदा. पण त्याच्यामध्ये आम्ही सुरुवातीला काय केलं की जास्तीत जास्त लोकांमध्ये प्रचार प्रसिद्ध कसं होईल याच्यासाठी जवळपास आम्ही 1 महिना आमच्या नगर परिषदेच्या घंटागाडी किंवा इतर ज्या प्रचाराची साधने आहेत त्याच्या माध्यमातून आम्ही व्यापाऱ्यांची, सर्व अधिकाऱ्यांची, त्यानंतर हातगाडीवाल्यांची मिटिंग घेतली आणि संपूर्ण शहरात आम्ही घंटागाडीद्वारे याचा प्रचार प्रसार केला की प्लॅस्टिक बंदी आहे आणि कोणीही प्लॅस्टिकचा वापर करू नये. याच्यानंतर खऱ्या अर्थानं आम्ही प्लॅस्टिकची कारवाई करायला सुरुवात केली. सुरुवातीला 200 रुपये ते 500 रुपयापर्यंत दंड आकारले, पण यापुढे अजून प्लॅस्टिक बंदीची कारवाई जोरदार राबवून जवळपास हा दंड शासनाच्या निर्देशाप्रमाणे 5, 10,000 आणि 15,000 हा जो पहिला, दुसरा आणि तिसऱ्या वेळेला आकारायचा आहे तो आकारला जाईल. आणि संपूर्ण राजापूर आणि लांजा शहरवासियांना माझी एक नम्रतेची विनंती आहे की सर्वांनी प्लॅस्टिक बंदी करून पर्यावरण वाचवूया आणि निसर्गाला आपण सक्षम करूया, एवढं मी सांगतो. 12 जून हा दिवस जगभर जागतिक बाल कामगार विरोधी दिन म्हणून पाळला जातो. बालमजुरीची ही अनिष्ट प्रथा मुळापासून उपटून टाकून बाल कामगार मुक्त महाराष्ट्र करण्याचा निर्धार शासनानं केलाय. या निमित्तानं रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना बालमजुरीविरुद्ध एकत्र येण्याचं आवाहन कामगार विभागानं केलं असून जिल्ह्यातील बालकामगारांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांच्या सुटकेसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष कृती दल स्थापन करण्यात आलंय. याबाबतची माहिती देत आहेत रत्नागिरीचे सरकारी कामगार अधिकारी पंकज धोंडीराम खांडेकर. नमस्कार. 12 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने मी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय रत्नागिरी यांचे मार्फत रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व दुकाने आणि आस्थापना मालकांना याद्वारे सूचित करू इच्छितो की बालकामगार प्रतिबंध व नियमन अधिनियम 1986 नुसार 14 वर्षाखालील बालकांना कोणत्याही प्रकारच्या आस्थापना किंवा दुकानात कामावर ठेवणे तसेच 14 ते 18 वर्ष वयोगटातील किशोरवयीन मुलांना धोकादायक उद्योग किंवा प्रक्रिया यांमध्ये कामावर ठेवणे हा कायदेशीर गुन्हा आहे. सदर गुन्ह्यासाठी बालकामगार अधिनियम 1986च्या कलम 14 अन्वये 6 महिने ते 2 वर्ष कारावास आणि 20 ते 50,000 रुपये दंड तसेच गुन्ह्याची पुनरावृत्ती झाल्यास 1 वर्ष ते 3 वर्षपर्यंत कारावास आणि दंड अशी तरतूद आहे. तरी रत्नागिरी शहर व जिल्ह्यातील सर्व दुकाने, आस्थापना मालक तसेच नागरिक यांना मी नम्रपणे आवाहन करतो की आजची बालके ही उद्याच्या मजबूत आणि विकसित भारताचे आधारस्तंभ असणार आहेत. त्यामुळे आपण 14 वर्षाखालील बालकांना व 14 ते 18 वर्ष वयोगटातील किशोरवयीन मुलांना कामावर ठेवू नये. त्याऐवजी त्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणून सुजाण नागरिक बनवून आपल्या देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी हातभार लावावा. खेड तालुक्यातील वेरळ येथील प्रगतिशील शेतकरी सदानंद उर्फ आप्पा कदम यांनी सफरचंद लागवडीचा यशस्वी प्रयोग करून कोकणातील शेतकऱ्यांसमोर एक नवा आदर्श निर्माण केलाय. याबाबतची माहिती देताना फळबाग तज्ज्ञ नेत्राली पाटणे गांगण म्हणाल्या, नमस्कार मंडळी. आज जर मी म्हटलं की तुम्हाला येत्या काही दिवसात कोकणात पिकवलेली सफरचंद खायला मिळणार आहेत तर आपला विश्वास बसेल का? परंतु ही एक नवीन क्रांती नक्कीच कोकणात घडून येत आहे आणि त्याची सुरुवात वेरळ येथील प्रगतशील शेतकरी श्री सदानंद कदम उर्फ आप्पा कदम यांनी याची सुरुवात देखील केलेली आहे. वेरळ येथील त्यांच्या शेतीवर जिथे त्यांनी 200पेक्षा जास्त अशी ॲपलची रोपं लावलेली आहेत, त्यांना सफरचंद देखील आलेली आहेत. ती झाडं आता फळांवर आणि फुलांवर आलेली आहेत. उष्ण कटिबंधीय म्हणजे ट्रॉपिकल आपण क्लायमेट जे म्हणतो, तर इकडे साऊथ साईडला देखील होणाऱ्या या जाती आहेत, प्रजाती आहेत ज्या निवडून काढलेल्या आहेत. ही ॲना नावाची व्हरायटी आहे ॲपलची. तशीच एक हर्मन 99 ही देखील एक व्हरायटी आहे. ॲना नावाची ही इस्रायलमध्ये डेव्हलप झालेली व्हरायटी आहे. तर ही जवळजवळ 45 डिग्रीपर्यंत देखील जगू शकते. नुसती जगू नाही शकत तर अतिशय चवीची अशी फळं देखील देते. तर आपल्याकडे आता जे बदलणारं क्लायमेट आहे तर ह्या सगळ्याला सामोरं जायचं असेल आणि टिकायचं असेल तर कोकणाने आता असे वेगवेगळे पर्याय निवडून काढले पाहिजेत. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लोटेमाळ गावची कन्या तन्वी रेड्डीज हिनं आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करत योगासन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारतासाठी सुवर्ण पदक पटकावलंय. गुजरातमधील अहमदाबाद येथे 4 ते 8 जून 2026 या दरम्यान पार पडलेल्या या प्रतिष्ठित स्पर्धेत तन्वीनं जगभरातील अव्वल खेळाडूंना मागे टाकत विश्वविजेतेपद मिळवलं. या स्पर्धेत तब्बल 78 देशातील सुमारे 600 खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
श्रोते हो, या होत्या गेल्या आठवड्यातील महत्त्वाच्या घडामोडी. अशाच माहितीसह पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी. तोपर्यंत मी अनघा योगेश मगदूम आपला निरोप घेते. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवतीभवती. निवेदिका अनघा मगदूम. सादर करते विवेक वानखडे.